नमस्कार मंडळी. आपण सर्व माझ्या मित्रांना मान तुम्ही छाला रेडी आय एम ग्रेटफुल. एव्हरीबडी इज हिअर हिअर. बसूया, नंतर मनोगत आहेच माझं, नंतर बोलणार आहे. अजित, थँक्स फॉर कमिंग ऑल द वे. बरेचसे माझी मंडळी आले. माय फ्रेंड फ्रॉम लंडन हॅज कम, साजिद शेख ऑल द वे फ्रॉम लंडन. थँक्स साजिद. आणि आमचे किशोर अग्रवालकर आले का नाही? एनिवे आय टॉक अबाउट इट लेटर. थँक्यू. ओके. तू बाहेर भेट, तुला दाखवतो. महेश, ये लाल रंग कब मुझे छोडेगा. महेश, अरे लक्षात, त्या लाल रंगाचा प्रॉब्लेम कधी सोडणार आहेस तू? आता काय करू? अरे परत बोंबलले. एक मिनिट, आता मार. काही म्हणा, लक्ष वेळ महेश अधूर आहे. करेक्ट. चला अँकरिंग सुरू करूया. पण हाडे खिळखिळी झाली रे महेश. बापरे, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एनर्जी डाऊन झाली आहे. आता काय आहे? तुझ्यासाठी पॉवर बँक आणणार आहे मी. म्हणजे पॉवर बँक घेऊन तुला सतत चार्ज करत राहील. पॉवर बँक माझ्यासाठी कशाला? अरे आपल्याकडे अशी एक पॉवर बँक आहे जी पूर्ण मराठी सिने इंडस्ट्रीला आजपर्यंत चार्ज करत आली आहे. मी तर म्हणतो ती पॉवर बँक नाही, जनरेटर आहे, जनरेटर. कोण सांग बरं? कोण? वन अँड ओनली ही महेश कोठारे सर. आधी तुला मी एक गंमत सांगू का? म्हणजे आज मी जरी इथे असा लक्षामामा बनून आलो असलो ना, तरी माझ्या आतमध्ये दडलाय महेश कोठारे सरांचा एक अस्सल फॅन, जो त्यांच्या फिल्म्स बघतच लहानाचा मोठा झालेला आहे. सेम पिंच. तू पण महेश सरांच्या फिल्म्स बघत लहानाचा मोठा झालायस? नाही, मी प्रत्यक्ष महेश सरांना बघत मोठा झालोय. होय की? हे विसरलंच होतो मी. येऊन नाट्टी छकुला. नको हे नको, नाही तर पायावर पाय मारून पाय सुजवून ठेवशील माझा. गप्पा झाले असेल तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. येस. तर लेडीज अँड जेंटलमन, बंधूंनो आणि भगिनींनो, एक सोडून. तुझं लग्न झालं? तुझं झाले ना म्हणून. बोलू पुढे? हा बोल बोल. बर, तर आज आपण ज्या स्पेशल ऑकेजनसाठी इथे जमलेलो आहोत त्याबद्दल माझ्यासारखीच तुम्ही उत्सुक असालच. आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठीच खास आहे, विशेषतः कोठारे फॅमिलीसाठी तर एकदमच खास आहे. करेक्ट. आधी जर कोणी मराठी चित्रपटांची गोष्ट लिहायला घेतली तर ती महेश कोठारे या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि तेच महेश कोठारे सर आपल्या चित्रपटांची आणि त्यांच्या आयुष्याची गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडणार आहेत, ते सुद्धा पुस्तक रूपाने. माय लाईफ इज अ ओपन बुक. हो, असं बरेच जण म्हणतात, पण प्रत्यक्षात कोणी आपल्या आयुष्यावरती पुस्तक लिहून प्रेक्षकांसमोर आणत नाही. पण महेश कोठारेंसमोर आणलेलं आहे. आणि त्यांच्या या डॅमेट आणि बरंच काही या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा आज हा खास सोहळा आहे. आधी मला ना 80च्या दशकातील सर्वच कलाकार दिग्दर्शकांबद्दल कायम कुतूहल वाटत आले, खास करून महेश सरांबद्दल. म्हणजे बघ ना, त्या काळी आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती आणि आता आपल्याला असे भारी भारी VFX दिसतात, असं त्या काळी होते का रे? खरंच नव्हते. हो ना. तरी पण पाटली गंगाराम आणला डॅडनी. आणि कवटीमधून महाकाळ आणला, आणि बावलीतून ताते विंचू, आणि स्कूल बॅग मधून चकुला चकुला चकुला. स्कूल बॅग मधून मी काय टिफिन बॉक्स होतो, स्कूल बॅग पाठीवर होती. ठीक आहे रे, तुझी गंमत केली ही. तू माझं बोलणं असं पाठीला लावून घेऊ नको, आपलं ते मनाला लावून घेऊ नको. तर सांगायचा मुद्दा हा आहे की त्या काळी महेश सरांनी किती प्रयोग केले, वेगवेगळ्या आयडियाज वापरल्या, आणि त्यांचा हा सगळा प्रवास कायच्या काय भारी असेल नाही? अरे खूप भारी है ना. आणि खरंच मी भाग्यवान आहे की मी हा प्रवास इतक्या जवळून अनुभवला. हो,
तुला सांगतो, अर्थात मी खूप लहान होतो, शाळेत होतो आणि डॅडचं शूटिंग दर मे महिन्यात असायचं आणि मे महिन्याच्या सुट्टीत ना मी कोल्हापुरात जाऊन मजा करायचो. वा, मी उन्हाळ्या करायचो. तर कोल्हापुरात धडाकेबाज आठवतो. येस, त्यातला अंकलचा लक्ष्मीकांत बेर्डेचा सिक्वेन्स तुला माहिती आहे? ते गुहेत पडतात आणि तो झरा आणि मग ते जाऊन तलावात पडतात. बरोबर, अख्खा सेट लावला होता आणि तो ती गुहा आणि तो झरा आणि ते सगळं वॉटरफॉल, इथे त्यांचं सिरियस शूटिंग चाललं होतं आणि मी तिथे त्या तलावात स्विमिंग करत होतो. बरं, एवढंच नाही, एक कमाल किस्सा आहे. झपाटलेल्याचं शूटिंग चाललं होतं. बरं, आणि युजे आहेत का, ते ओळखत असतील, सुबल सरकार वॉज द कोरिओग्राफर आणि एक डान्स सिक्वेन्स होता, लक्ष्मीकांत बेर्डे आणि पूजा पवार, आणि 1 मिनिटाचा लांब शॉट होता. आपले काय डीओपीचं नाव आपलं लवंदे, सूर्यकांत लवंदे कॅमेरावरती होते. हा, तेच करेक्ट. आणि मला एक छंद होता लहानपणी, ट्रॉली आणि क्रेनवर बसायचा. मला खूप आवडायचं, अजूनही आवडतो. बट तेव्हा मी तर तो शॉट चालू होता आणि 1 मिनिटाचा शॉट काही केला तो मिळतच नव्हता. 10 रिटेक झाले होते. बापरे. आणि 11व्या टेकला ना मी जाऊन बसलो ट्रॉलीवर, लवंदेंच्या बाजूला असं छान गपचूप बसलेलो मी, आणि शॉट सुरू झाला आणि शॉट आता होतोय, टेक ओके होणार, टेक आता होणार. डॅड असे एक्साइटेड झाले होते, येस वी गेटिंग द शॉट, आणि सगळं होणार. इतक्यात लवंदे ओरडले, कट. का? कॅमेरा हल्ला. कशामुळे? मला झोप लागली आणि माझा धक्का लागला कॅमेरा. मग पुढे काय झालं? माझं पॅकअप, मी मुंबईला आलो. वा, महेश सर, हा तुमच्या शूटिंगच्या सेटवरून असलं काय करायचं? खरंच ना, त्यावेळेला त्या गिधाडाने याला खरंच किडनॅप करायला पाहिजे होतं. तुझं कास्टिंग मी केलं आधी. बाय द वे, तू काहीतरी सांगत होतास आधी. त्याआधी आपण महेश कोठारेंच्या या आयुष्याची एक छोटीशी झलक बघूया. वा, एवी प्लीज. चं दशक तमाशापटांचा बहर ओसरत होता. हिंदी चित्रपटांचा प्रभाव वाढत होता. मराठी चित्रपट ग्रामीण भागापुरताच मर्यादित राहतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. अशात तो आला, एक नवा धमाका करण्यासाठी धूम धडाका हा चित्रपट घेऊन. त्याने धूम धडाका हा चित्रपट आणला आणि मग जे घडलं त्याची नोंद अवघ्या सिनेविश्वानेच नाही तर इतिहासाने देखील घेतली. हा तो म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील धडाकेबाज दिग्दर्शक आणि अभिनेता महेश कोठारे. वडील अंबर कोठारे आणि आई सरोज कोठारे यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या महेश कोठारे यांची सिने कारकीर्द ही सुरू झाली वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून. छोटा जवान या मराठी चित्रपटामधून मास्टर महेश झळकला आणि त्याचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. पुढे मेरे लाल, राजा और रंक, सफर, घर घर की कहाणी अशा अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमधून मास्टर महेशने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. राजा और रंक मधील मास्टर महेशवर चित्रित झालेलं तू कितनी अच्छी है हे आईसाठीचं गाणं आजही नवनव्या रिमिक्स रूपात रील्स आणि स्टोरीज मधून बघायला ऐकायला मिळतं हे विशेष. मास्टर महेश आता मोठा झाला होता. चांदणे शिंपीत जा, लेक चालली सासरला यासारख्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्यानंतर अभिनयासोबतच त्याला खुणावत होतं दिग्दर्शकाचं आकाश. प्रेक्षकांना, विशेषतः तरुण प्रेक्षकांना काहीतरी वेगळं मनोरंजन हवं होतं. ही बाब ओळखून महेश कोठारे यांनी धूम धडाका हा रॉम-कॉम आणला आणि प्रेक्षकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. धूम धडाकाने महेश कोठारेंना प्रेक्षकांचं प्रेम तर मिळवून दिलंच, पण त्यासोबत दिला एक जिवलग मित्र, लक्ष्मीकांत बेर्डे. तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही, पण धूम धडाकासाठी लक्षाची सायनिंग अमाऊंट होती अवघा ₹1. महेश लक्षाची ही जोड एकत्र आली आणि पुढे याच जोडीने इतिहास घडवला. दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, माझा छकुला, खतरनाक, धांगडधिंगा ते लक्षाचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या पछाडलेला पर्यंत महेश कोठारेंना
लक्षाची साथ होती. लक्षाप्रमाणेच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले ते महेश कोठारे यांच्या चित्रपटातील आयकॉनिक विलन्स टकलू हैवान, कवट्या महाकाळ, तात्या विंचू, कुबड्या खवीस, बाबा चमत्कार, गिधाड गँग अशा युनिक नावांच्या डेंजर विलन्सची भीती आणि क्रेज त्या काळात प्रत्येकाने अनुभवली. याशिवाय हिट झाली ती भन्नाट शब्द असलेली काही गाणी आणि महेश कोठारेंचा ब्रँड बनलेली पॅरोडी सॉंग्स. या सगळ्यांनी मराठी सिनेमाला एका वेगळ्या फॅन्टसी विश्वात नेऊन ठेवले. 80 आणि 90च्या दशकात एकाहून एक हिट सिनेमा दिल्यानंतर महेश कोठारे यांच्या यशाचा हा सिलसिला नव्या शतकातही कायम राहिला. इसवी सन 2000 उजाडले ते चिमणी पाखरं या सुपरहिट सिनेमाने. त्यानंतर आलेला पछाडलेला सुपर हिरो मूव्ही जबरदस्त आणि मराठीतील पहिला 3D चित्रपट ठरलेल्या झपाटलेलाच्या सिक्वेलने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत असतानाच महेश कोठारेंना एक नवं व्हिजन खुणावत होतं आणि ते व्हिजन होतं टेलिव्हिजन विश्वाचं. छोट्या पडद्याचं पसरलेलं जाळं आणि त्यातील मनोरंजनाची गरज लक्षात घेऊन महेश कोठारे यांनी स्थापना केली कोठारे व्हिजन या निर्मिती संस्थेची, ज्याद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणली मन उधाण वाऱ्याचे ही मालिका. या मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवल्यानंतर कोठारे व्हिजनने निर्मिती केली जय मल्हार या मराठी टेलिव्हिजन जगतात गाजलेल्या सर्वात लोकप्रिय पौराणिक मालिकेची. आजच्या घडीला कोठारे व्हिजनच्या सुख म्हणजे नक्की काय असतं, पिंकीचा विजय असो आणि माझी माणसं या मालिका अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकत आहेत. ग्लॅमरस दुनियेतील लोकांचं यश हे कायम डोळे दिपवणारं असतं, पण त्यांच्या दुनियेत थोडं डोकावून पाहिलं की आपल्याला त्यातला संघर्ष दिसू शकतो. महेश कोठारे यांच्याही आयुष्यात अनेक अडचणी आल्या, संघर्षाचे क्षण आले, परंतु आपल्या पडद्यावरच्या धडाकेबाज प्रतिमेसारखेच ते खऱ्या आयुष्यातही तसेच धडाकेबाज बनले. येणाऱ्या प्रत्येक संकटाला डॅमिट म्हणत त्यांनी त्या परिस्थितीवर मात केली. त्यांच्या यश अपयशाचा चढ उताराचा हाच प्रवास आपल्याला त्यांच्या डॅमिट आणि बरंच काही मधून वाचायला मिळणार आहे. कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय काय घडतं, वैयक्तिक आयुष्यात कलाकार कसे असतात हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना, त्यांच्या चाहत्यांना कायमच असते. पण पर्सनल लाईफचा हा ऍक्सेस प्रत्येकाकडेच नसतो. महेश कोठारेंची पर्सनल लाईफ जाणून घेण्याची संधी मात्र आता प्रत्येकाला मिळणार आहे. फक्त तो ऍक्सेस मिळवण्यासाठी एका पासवर्डची गरज आहे आणि हा पासवर्ड आहे डॅमिट. डॅमिट. आजचा हा दिवस आणि हा सोहळा आपल्या सर्वांसाठीच विशेष असाच आहे. आज माझ्या डॅडचं म्हणजेच महेश कोठारे यांचं डॅमिट आणि बरंच काही हे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. पण मला विचारलं तर हे केवळ त्यांचं आत्मचरित्र नाहीये, तर ते आहे मागच्या 5 दशकांचं मराठी मनोरंजन विश्वाचं डॉक्युमेंटेशन. अगदी खरं. बदलता काळ, बदललेली टेक्नॉलॉजी, या क्षेत्रात झालेले वेगवेगळे बदल या सर्वांचे साक्षीदार असलेले महेश कोठारे यांनी त्यांचे सर्व अनुभव यामध्ये मांडलेले आहेत. आज या पुस्तक प्रकाशनासाठी अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी मंचावर सर्वप्रथम आमंत्रित करतो आजचे उत्सवमूर्ती, डॅमिट आणि बरंच काहीचे लेखक श्री महेश कोठारे यांना. अजून एक अँकर आलेला आहे. डॅमिट आणि बरंच काही हे पुस्तक ज्यांच्या माध्यमातून सर्व वाचकांपर्यंत पोहोचणार आहे त्या
मेहता पब्लिकेशनचे श्री अखिल मेहता यांना मी मंचावर आमंत्रित करते. डॅमिट आणि बरंच काही या पुस्तकाचं संपादन आणि शब्दांकन ज्यांनी केलं आहे असे सिने जगतात मुसाफिरी करणारे प्रख्यात पत्रकार श्री मंदार जोशी यांना मी आमंत्रित करतो. आता मी ते आमंत्रित करतो बँक ऑफ महाराष्ट्राचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री आशिष पांडे यांना. महाराष्ट्राचा विकास हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र काम करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस सरांना मी इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांचा गजरात त्यांचं स्वागत करूया. मी सर्व मान्यवरांना स्थानबद्ध होण्याची विनंती करतो. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते. मी महेशजींना विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्वागत करूयात मेहता पब्लिकेशनचे श्री अखिल मेहता. स्वागत करूयात डॅमिट आणि बरंच काहीचे संपादक तथा शब्दांकनकार श्री मंदार जोशी यांचं. स्वागत करूयात बँक ऑफ महाराष्ट्राचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री आशिष पांडे यांचं. स्वागत करूयात आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं. कोणतीही कलाकृती घडण्यामागे अनेक लोकांचा सहभाग असतो. मग ती चित्रपट बनण्याची प्रक्रिया असो किंवा पुस्तक लिखाणाची प्रक्रिया. महेशजींच्या या पुस्तक लिखाणाच्या प्रक्रियेत असेच अनेक जण सामील आहेत. त्यातलं महत्त्वाचं नाव आहे मेहता पब्लिकेशन. मी मेहता पब्लिकेशनचे श्री अखिल मेहता यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे आणि माझे स्वर्गीय वडील सुनील मेहतांतर्फे इथे सर्वांचं मी स्वागत करतो आणि मान्यवरांचंही स्वागत करतो. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे स्टार लेखक महेश कोठारेजी, प्रेक्षकात उपस्थित असणारे आमचे सचिन पिळगावकर सरजी, आमचे सर्व हे जुडलेले मेहता पब्लिशिंग हाऊसचे सदस्य आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मागच्या वर्षात या दिवशी आमच्या संस्थेच्या जबाबदारी माझ्यावर पडली होती. माझे वडील सुनील मेहता अर्थातच जाऊन 1 वर्ष झाला आणि त्यांच्या संस्पर्धात आम्ही काल मराठीत सर्व उत्कृष्ट साहित्यासाठी पुरस्कारही जाहीर केलं. पण मला वाटत आहे आज त्यांच्या स्मृतीचा खरा गौरव होत आहे. कारण पप्पांच्या ज्यांच्या सिनेमाच्या मनमुर्दात आनंद लुटला अशा दिग्गज माणसाचं पुस्तक आज मेहता पब्लिशिंग हाऊस हे प्रकाशित करत आहे. आज ते असते तर त्यांना फार आनंद झाला असता. काही महिन्यांपूर्वी मी एक प्रवास करत होतो आणि प्रवासात मला एक अननोन नंबरवरून फोन आला. फोन उचलला आणि तर पलीकडून थेट महेश कोठारे सरांचा आवाज आला मला. आणि तो मागे होता. दिनेश कोयंडे सर खरे बोलत होते. सो मला क्षणभर काही कळतच नव्हतं. पण हळूहळू पुस्तकाची चर्चा सुरू झाली. आमची पहिली भेट पुण्यात ही होऊ शकली नाही. त्यामुळे मी धावून लगेच पुण्यात आल्यानंतर मी मुंबईला पळालो त्यांची भेट घ्यायला. ऑक्टोबर महिन्यात आमचं हे पुस्तक करायचं ठरलं.
आणि अगदी 2 ते 3 महिन्यात पुस्तक तयारी झालं. याचे बरेच श्रेय हे महेश सरांनाच जातं. त्यांचं सरसळ उत्साह बघून ते आमच्यापेक्षाही तरुण आहेत असंच आम्हाला वाटत होतं. पुस्तकाच्या प्रत्यक्ष निर्मितीपासून त्यांच्या प्रमोशनपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्यांचा उत्साह अनुभवला. आणि मी स्वतः पर्सनली मी तो बघितला. म्हणजे की ते इतके कॅज्युअल होते, मला असं वाटत नव्हतं की मी इतक्या मोठ्या दिग्गज माणसाशी बोलतोय. पुस्तकात याचे पुस्तक आमच्याकडे दाखल करतानाही त्यांची शक्य तितकं संपूर्ण प्रिंटेबल पुस्तक अशी देण्याची त्यांनी थोडीफार प्रयत्न केला. हे संपूर्ण पुस्तक करताना त्यांचे स्टारडम कुठेही मला तिथे मध्ये आढळले नाही. उलट मला माझ्या वडिलांसारखे ते आपुलकीने प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन देत होते. थँक्यू सो मच सर. आणि आज या कार्यक्रमासाठी वेळेत वेळ काढून आलेले आपले सर्व मुख्यमंत्री एकनाथजी साहेबजी शिंदे अजून आलेले नाही आहेत, पण ते नक्कीच आता लवकरच येणार आहेत. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या इथे उपस्थित राहिले, यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या खातिर सेलिब्रिटीचा सोहळा आहे. महेश कोठारे सर प्रेक्षकाखातर आमच्या उपस्थित राहिले याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस हे आपले कायम ऋणी राहू. खूप खूप धन्यवाद सर. आता मी इथे आमंत्रित करते श्री मंदार जोशी यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला. नमस्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महेशजी, अखिल मेहता आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व श्रोतृवर्ग, मी सर्वप्रथम तुमचं खूप स्वागत करतो. खूप आनंदाचा क्षण आहे आम्हा सर्वांसाठी. माझं हे तिसरं चरित्र. यापूर्वी मी आमिर खान, नितीन चंद्रकांत देसाई जे आहेत आज इथं, त्यांच्यावर मी चरित्र लिहिलं होतं. आणि तब्बल 10 वर्षानंतर गेल्या वर्षी जेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण एखाद्या नवीन चांगल्या पुस्तकावर काम करूया, तर मला अशी व्यक्ती अपेक्षित होती की जिचं कॉन्ट्रीब्युशन मराठी इंडस्ट्रीसाठी खूप मोठं असेल. म्हणजे ते फक्त अभिनय नसेल, निर्मिती नसेल, दिग्दर्शन नसेल किंवा टेक्निकल, ओव्हरऑल त्यांचा इम्पॅक्ट इंडस्ट्रीवर असावा, अशा व्यक्तीचा मी शोधात होतो. आणि माझ्यासमोर एकमेव नाव आलं ते महेश कोठारे यांचं. तर हे नाव निश्चित करण्यापूर्वी एक छोटीशी माझी भूतकाळातली आठवण मला तुम्हाला सांगावीशी वाटते, की जी आठवण खूप महत्वाची आहे की महेशजींचं नाव फायनल करायला. मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढ्यातला. तो काळ साधारण 85चा असेल. मी 7वी-8वीत असेल. त्यावेळी आमच्याकडं म्हणजे वर्तमानपत्र जे यायचं ते पुणे एडिशनचं यायचं. आणि त्या पुणे एडिशनच्या वर्तमानपत्रांमध्ये शेवटच्या पानाच्या अलीकडं संपूर्ण पान ही सिनेमाच्या जाहिराती असायच्या, म्हणजे थिएटर लिस्टिंग असायचं. आणि त्या लिस्टिंग मध्ये मला म्हणजे माझी सिनेमाची आवड डेव्हलप व्हायला एका सिनेमाची खूप मोठी मदत झाली. तो होता धूमधडाका चित्रपट. त्या धूमधडाकाची जाहिरात अगदी मी पहिल्या आठवड्यापासून फॉलो करत होतो. जे पहिला आठवडा, दुसरा आठवडा पुण्याच्या विजय थिएटरमध्ये तो सिनेमा लागला होता आणि तब्बल 42 आठवडे त्यांनी तिथं तळ ठोकला. तर त्या जाहिराती खूप दर आठवड्याला त्याला वेगवेगळी कॅची लाईन असायची. आणि त्याच्या खालचं जे निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे हे नाव होतं ते तेव्हा माझ्या रजिस्टर झालं. तेव्हा मला एवढं सिनेमातलं समजत नव्हतं, पण महेश कोठारे ही व्यक्ती कोणतरी वेगळी आहे आणि मोठी आहे हे मला तेव्हा समजलं होतं. पण महेश कोठारेंचा धूमधडाका सिनेमा बघण्यासाठी त्यावेळी मला 1 ते 1.5 वर्ष वाट बघावी लागली, कारण नवीन सिनेमे तेव्हा आमच्याकडं लगेच लागत नसत. पण धूमधडाका नंतर मी त्यांचा दे दणादण बघितला, त्याच्यानंतर थरथराट बघितला आणि मग ती मालिका सुरू झाली. कालांतरानं मी पत्रकारितेत आलो. महेशजींना मला भेटायची संधी मिळाली. त्यांच्या चित्रपटांची मी समीक्षा करू लागलो. अशा प्रकारे महेश कोठारे या नावाशी मी जोडला गेलो होतो. कट टू जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मला असं वाटलं की हे महेशजींवरच आपण काम करूया, म्हणून मी माझा मित्र आहे निनाद पाटील याला घेऊन, मला तारीखही अगदी पक्की आठवतीये, गेल्या 26 जानेवारीला मी महेशजींच्या कांदिवलीच्या घरी गेलो आणि त्यांना मी माझ्या मनातली कल्पना सांगितली की असं मला तुमच्यावर चरित्र लिहायचं आहे. फक्त म्हणजे गंमत बघा,
म्हणजे मला त्यांच्यावर चरित्र लिहायचं होतं आणि मी त्यांना एक अट घातली सुरुवातीलाच. तर मी त्यांना अट अशी घातली की महेशजी, आत्मचरित्रांमध्ये कुठलंही आत्मचरित्र बघा तुम्ही, ती व्यक्तीने काय लिहिलं ह्याचं तर गुणगान असतंच आणि ते अपेक्षितही आहे आणि ते असायलाही हवं. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या काय चुका झाल्या, आपल्याकडून काय राहून गेलं, ह्याचं जर काही उल्लेख असेल तर ते चांगलं आहे. कारण विशेषतः महेशजींची जर करिअर बघितलं तर खूप मोठं त्यांनी अपयश बघितलं, यश बघितलं आणि त्याच्या पाठोपाठ जवळपास 10 वर्षांचं अपयश त्यांच्या वाट्याला आलं होतं. तेव्हा मला असं वाटत होतं की हा अपयशाचा काळ आहे, तो सुद्धा त्यांनी मांडला तर जी आजची नवीन पिढी येईल त्याला त्याचा फायदा होईल. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटलं होतं की महेशजी 2-4 दिवस किंवा 1 आठवडा घेतील. त्यांनी अवघ्या 2 मिनिटात माझी ही अट मान्य केली आणि ते म्हणाले की तुला जे हवंय त्याप्रमाणे आपण काम करू. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय, नंतरचे 4 महिने आम्ही नुसतं बोलत होतो. म्हणजे दररोज आम्ही 1-1.5-2 तास बसायचो आणि गप्पा मारायचो. म्हणजे त्या गप्पांना असं सूत्र ठेवलं नव्हतं आम्ही, जसं मुद्दा सुचेल तसं आम्ही बोलत होतो. मी रेकॉर्ड करत होतो. म्हणजे मी पहिल्या 4 महिन्यात त्यांच्याकडून ऐकत होतो आणि काय सांगू, म्हणजे माझ्या आयुष्यातले ते खूप मोलाचे दिवस असतील असं मला वाटतं. कारण त्यांच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आल्या आहेत, म्हणजे सुरुवात झाली ती व्ही शांताराम यांच्यापासून, सुलोचना दीदींपासून, त्याच्यानंतर ताराचंद बडजात्या आहेत, खूप म्हणजे नूतन आहे, त्याच्यानंतर अजित आहेत, रेहमान आहेत, साऊथ मधले बी नागी रेड्डी आहेत, साऊथचे आणखीन एक मोठे निर्माते एल व्ही प्रसाद, जे तुम्ही कल्पना करू शकता की वयाच्या 10व्या वर्षी या माणसाच्या आयुष्यात किती मोठमोठ्या व्यक्ती आल्या असतील. त्यामुळे तो सगळा प्रवास खूप जबरदस्त होता. मग त्या आठवणी जर त्यांनी सांगितल्या, प्लस त्यांचा निर्मितीचा प्रवास, म्हणजे धूमधडाकाच्या निर्मितीची तर तब्बल 40 पानं या पुस्तकात आहेत. कारण धूमधडाका हा माइलस्टोन सिनेमा आहे. तेव्हा तो बनवताना एका व्यक्तीला किती अडचणींमधून जावं लागतं ते खूप छान पद्धतीने त्यांनी ते सांगितलं. आणि मला म्हणजे आम्ही बोललो तर होतो, मला भीती होती की एवढे हे 4 महिने जे बोलले ते आपण नीट कागदावर मांडू शकू का नको, पण सुदैवाने ते लिहिलं आणि ते त्यांनाही आवडलं. तर असा तो सगळा जर्नी होता आणि खूप मजा आली. म्हणजे ते काही सांगायचे आणि आम्ही एकत्र बसायचो. त्यांनी कुठलाही मुद्दा सांगितला तर एखादी आठवण मला जर वाटलं ह्याच्यात आणखी आहे तर मी त्यांना फ्लॅशबॅक मध्ये न्यायचो. अशा पद्धतीने ते केलं. आणि मुख्य म्हणजे आत्मचरित्रांमध्ये हे कठीण अशासाठी आहे की जो लेखक असतो त्याला परकाया प्रवेश करावा लागतो. आणि मी महेशजी तुमचा आभार मानतो, तुम्ही मला खूप लवकर तुमच्यात परकाया प्रवेश करून दिला. त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी नीट मांडू शकलो. आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक जे लिहिलंय ते म्हणजे ह्यांचे चित्रपट सगळे मोठे होते, म्हणजे महासिनेमा होता. म्हणजे ह्यातला घटनाक्रम मी तो म्हणजे तुम्हाला ते वाचताना एखादा सिनेमा बघितल्यासारखा वाटेल, म्हणजे अशा पद्धतीनेच लिहिलंय त्यात. त्यात काही फ्लॅशबॅक आहेत, अशा रंजक पद्धतीने हा सगळा प्रवास आहे. मला आणखीन एक इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की आपली मराठी चित्रपटसृष्टी गाजवली ती 4 व्यक्तींनी. म्हणजे एक सचिन पिळगावकर जे आहेत आज आपल्या इथं, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे. तर ह्या चौघांनी जी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, म्हणजे नेमकं काय केलं त्याचे बरेचसे उल्लेख ह्या पुस्तकात आहेत. म्हणजे महेशजी आणि सचिनजी यांचं रिलेशन मला नाही वाटत फार कुठं आलेलं आहे, पण ते या पुस्तकात आहे. तेव्हा ते तुम्हाला नक्की वाचायला आवडेल. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तर असंख्य आठवणी आहेत या पुस्तकात. अशोक सराफांबाबतही खूप छान आठवणी आहेत. तर मला वाटतं की हा गेल्या 6 दशकांचा खूप मोठा दस्तावेज आहे आणि जी नवीन पिढी येईल त्यांच्यासाठी ही खूप मार्गदर्शक असा सगळा ठेवा आहे आणि त्यांच्यासाठी हे गाईडच आहे. तर महेशजी, मी सरतेशेवटी तुमचे आभार मानतो आणि कोठारे कुटुंबाचेही आभार मानतो की तुम्ही मला तुमच्या आयुष्यात डोकावण्याची संधी दिली. तर तुम्ही हे पुस्तक बघा, वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मंदार. आता मी बँक ऑफ महाराष्ट्राचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आशिष पांडे यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. माननीय परमादरणीय उपमुख्यमंत्री महोदय श्री फडणवीस साहब, श्री मेहता जी, श्री नंदा जोशी जी, और आज की शाम के सितारे श्री महेश कोठारी। सबसे पहले तो
आपको भी धन्यवाद बहुत बहुत। मुझे भी इस अच्छे से कार्यक्रम में और आपकी जो बायोग्राफी है, डैम इट, अरे मरज का ही उसका एक पार्ट बनने की। एंड मैं तो ये बोलूँगा कि डैम इट, आई ऑल्सो गॉट इट। सो एज एन बैंक ऑफ महाराष्ट्र, आपको भी लग रहा होगा कि हाउ कम बैंक ऑफ महाराष्ट्र इज हियर, व्हाट इज द फ्रीक्वेंसी, क्यों ऐसा है कि बैंक ऑफ महाराष्ट्र भी यहाँ है। मैं आपको एक ही चीज़ बोलना चाहूँगा कि बैंक ऑफ महाराष्ट्र में एक वर्ड जुड़ा है, महाराष्ट्र, और बिना महाराष्ट्र के बैंक ऑफ महाराष्ट्र कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। और अगर मैं बात करता हूँ चलचित्र की, छायाचित्र की, लेखन की, आर्ट एंड सोशल एंड कल्चर की, तो महाराष्ट्र में महेश कोठारी जी का एक अपना वर्चस्व नाम है। और बैंक ऑफ महाराष्ट्र और महेश कोठारी जी का संबंध बहुत बहुत पुराना है। मुझे जब मालूम पड़ा कि एक जमाना था जब बैंक से, पब्लिक सेक्टर बैंक से छायाचित्र, चलचित्र मीन्स फिल्म की फाइनेंसिंग कभी नहीं होती, इट वॉज कंसिडर्ड एज अ रिस्की सॉर्ट ऑफ वेंचर। वो रोड वगैरह ही फाइनेंस करते हैं, उस जमाने में बहुत बड़ी बात थी। बट आई एम हैप्पी टू नोट दैट द बैंक ऑफ महाराष्ट्र has financed one of the films with here. When I came to know about the biography, damn it. And then I said to my people, damn it, we have to be part of it. So thanks to him, what I know, I was in Bombay for almost my career, sir. Almost 24 साल मैंने मुंबई में गुजारा है। वैसे तो रहने वाला MP भोपाल का हूँ, बट मैं बॉम्बे के ही बोलता हूँ, वहीं का हूँ, वहाँ भी घर भी है। इस बॉम्बे ने ही जो कुछ है दिया, इस बैंकिंग इंडस्ट्री में भी हमको दिया, और सिर्फ बैंक ऑफ महाराष्ट्र को नहीं, पूरी बैंकिंग इंडस्ट्री को बॉम्बे में। तो मैं सिर्फ इतना ही बोलूँगा कि आपका जो, हम जब बात करते हैं छायाचित्र की, मूवी की, चलचित्र की, तो वो और कुछ भी नहीं होता है जो जनता सोचती है, लोग जो सोचते हैं, समाज में जो प्रॉब्लम्स हैं या कोई बोलिए कोई इशू है, उसी को छायाचित्र पे दर्शाया जाता है। और वो काम आपने बखूबी, मैं और तो कुछ नहीं बोल सकता। ये तो ऐसा दिन है आज आपके लिए, आपके लाइफ के लिए, जब आज इतनी बड़ी किताब और सब लोगों के बीच में इतने सम्मानित श्रोता बोलूं या दर्शक बोलूं या सम्मानित अतिथिगण बोलूं, उन सब के सामने और उप मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं यहाँ है, जब आज अनावरण हो रहा है, उस समय मैं इतना ही बोलूँगा कि फॉर यू एज ए महेश कोठारी, द बैंक ऑफ महाराष्ट्र इज देयर, ऑलवेज देयर। एंड आप लोग हैं, हम तो कहते हैं कि हमारे भी ग्राहक, इसमें से बहुत आप लोग होंगे जो हमारे भी ग्राहक होंगे, मे भी शेयर होल्डर होंगे, एंड द गवर्नमेंट साइड बोलेंगे तो हमारे अनदर हित ग्राहक होते हैं, विच इज़ द स्टेक होल्डर फॉर द बैंक। सो आई कैन ओनली अश्योर यू, द बैंक ऑफ महाराष्ट्र, you may be knowing this doing wonderfully good in the press and media, but at the same time I am not there to tell you, but only to tell you कि महाराष्ट्र में बैंक ऑफ महाराष्ट्र जो है is obligated for all the development, association, और काफ़ी कुछ काम है जो पूरे सरकार के साथ बोलिए या फिर हम बोले समाज के साथ में या SHG महिला बचत गट के साथ में हम उसमें कर रहे हैं। और जहाँ तक बात महेश कोठारी जी की है, तो मेरे को तो हरदम यही लगता है उनसे बात करते समय, मिलते समय, कि द एनर्जी विच आई गेट व्हेन आई टॉक टू हिम, सो यू सी द ऑरा ऑफ ए पर्सन व्हेन यू कम। तो आपको हो सकता है तकलीफ भी हो, आप दिन भर काम किए हो, सिर दुख रहा हो, ये दुख रहा हो, बट व्हेन यू टॉक टू हिम यू लव इट टॉकिंग टू एंड यू गेट द एनर्जी ऑफ इट। सो लेट गॉड ब्लेस। मैं ईश्वर से यही बोलूँगा कि आप हम सबके बीच इस महाराष्ट्र की धरती को इसी प्रकार से हंसाते रहे, धमाकेदार, खबरदार, झपेट लेना, 1 2 जितने भी आपके रहे। मैं तो नाम भी पढ़ के मैं सोचता हूँ कि नाम भी सभी एक ही जैसे हैं, तो कितना मजा आता रहा होगा दर्शकों को पूरा देख के। सो आई एम वेरी ब्लेस्ड विथ यू एंड वी ऑल, आई फील ऑनर्ड एंड फ्रॉम माय साइड ऑल बेस्ट विशेस टू यू, योर फैमिली एंड ऑल ऑफ अस। थैंक यू वेरी मच, थैंक यू। आता मी इथे आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके श्री महेश कोठारे यांना
त्यांना मी विनंती करतो की हे पुस्तक लिहिण्यामागची त्यांची भूमिका काय होती ते प्लीज आम्हाला सांगा. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सुमित्रा मंदार जोशी, बँक ऑफ महाराष्ट्राचे ED एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पांडेजी आणि मेहता पब्लिकेशनचे अखिल मेहता आणि माझ्या सर्व मित्रांनो, खरं तर आज एक फार मोठा दिवस आहे माझ्या आयुष्यात आणि तुम्ही सर्व इथे येऊन मला आशीर्वाद द्यायला आलात ह्याचा मला खूप खूप आनंद झाला. मी देवेंद्रजींचा फार मोठा ऋणी आहे की तुम्ही आज आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा कमालीची वाढली, गगनाला पोचते आजची आमची शोभा. आणि मला विशेष सांगणं असं वाटतं का मी हे जे माझं मनोगत आहे, हे जे माझं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये मी माझं कंप्लीट आयुष्य सर्वांसमोर आणलेलं आहे, त्यामध्ये माझे खूप चढाव चढ आहेत, उतार आहेत, स्ट्रगल आहे. पण एक असा फार भयंकर काळ होता माझ्या आयुष्यात. त्या काळात सुद्धा माझ्या काही लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, ते सुद्धा आज इथे हजर आहेत. त्यामध्ये किशोर अग्रवालकर एक माणूस आहे, तो माझ्या पाठीशी उभा राहिला. साजिद शेख माझा लंडनचा मित्र जो माझ्या पाठीशी उभा राहिला. मच्छिंद्र चाटे सर ते माझ्या पाठीशी उभे राहिले. सर तुमचं मी आयुष्यभर ऋणी राहील. खरंच असे अनेक लोक आहेत जे त्यावेळेला माझ्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून महेश कोठारे आज पुस्तक घेऊन तुमच्यासमोर येऊ शकला. हे पुस्तक म्हणजे एक कंप्लीट एक जर्नी आहे आणि मला असं वाटते का कुठल्याही तरुण मुलाला जर ह्या इंडस्ट्रीत किंवा कुठल्याही क्षेत्रात त्याला जर यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी एक खूप मोठा अभ्यास त्याला त्यातून मिळेल, त्याला एक त्याच्यामधून एक प्रेरणा मिळेल, त्याला इन्स्पिरेशन मिळेल असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच हा माझा एक प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आपण इथे आवर्जून आलात, जास्त वेळ घेत नाही. मला माहिती आहे देवेंद्रजींना जायचं आहे लवकर, तेव्हा नंतर आपला आहे सचिन आणि आमचं काहीतरी थोडंसं एक गंमत आहे थोडी देवेंद्रजी गेल्यानंतर, ती आपण करू. जाणार आहेत लोक, त्यांचं फ्लाईट आहे, पण त्यांना आपण त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवू. So once again, I thank everybody for coming here in such a great number, and it was a pleasure talking to you. Thank you so much. मित्रांनो, डॅडचा सुपर डुपर हिट धडाकेबाज हा चित्रपट आपण सगळ्यांना माहितीच आहे. धडाकेबाज म्हटलं, हा शब्द म्हटला की आपल्याला तोच चित्रपट आठवतो. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज व्यक्तिमत्व कोण असा प्रश्न विचारला तर मला वाटतं एकच उत्तर मिळेल, ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ती असो की आत्ताचे उपमुख्यमंत्री पद ते असो, राज्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आणि ते पूर्णही केले. विजनरी लीडर अशी त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या याच विकास कामातून निर्माण केली. आता मी फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे नायक आणि अतिशय सुंदर असं ज्यांचं आत्मचरित्र आज प्रकाशित होत आहे ते माननीय महेश कोठारेजी, अखिल मेहताजी, मंदार जोशीजी, आशिष पांडेजी या ठिकाणी उपस्थित, सचिनजी, त्याचप्रमाणे निवेदिताताई, किरणजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की महेशजींच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाकरता मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. मला आठवतं की मी साधारणपणे 9वीत होतो आणि पुण्याला कुठल्या तरी क्लासमध्ये 10वीच्या त्यावेळेस फॅशन होती की 10वी करता 9वीत कुठला तरी क्लास लावायचा म्हणून त्याला गेलो होतो. क्लासमध्ये इंटरेस्ट काहीच नव्हता, पण त्यावेळी धूमधडाका लागला आणि आम्ही सगळे भावंड तो पाहण्याकरता गेलो होतो.
मगाशी याचा उल्लेख झाला, मी खरोखर सांगतो की शेवटी मी नागपूरचा आहे आणि मराठी सिनेमे, मराठी नाटकं ही नागपूरला थोडी उशिरा पोचायची. तिकडे जरा हिंदीचा जास्त बोलबाला होता. पण महेशजी तुम्ही आहात, सचिनजी आहेत, किंवा अशोक मामा असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे असतील, या लोकांमुळे खरं म्हणजे आम्हाला मराठी सिनेमाचा गोडवा लागला, मराठी नाटकाचा लागला आणि अक्षरशः वाट बघायचो की आता कुठला सिनेमा येणार आहे. आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमाचा ची सगळी जी काही त्या काळाची पद्धत होती ती पूर्ण बदलण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं. एक अतिशय वेगळेपण या सिनेमामध्ये तुम्ही आणलं आणि ती जी काही नवीन पिढी होती त्या पिढीला मराठी सिनेमाशी जोडण्याचं काम हे त्या ठिकाणी तुम्ही केलं. मराठी सिनेमाचा इतिहास तर मोठा आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आजही बघतो की आशय असलेला सिनेमा असेल किंवा अतिशय कलात्मक असेल अशा प्रकारचा मराठी सिनेमा आज देखील आपण पाहतो. त्याचा एक मोठा इतिहास आहे. पण त्याला प्रत्येकाला आवडेल असा, प्रत्येकाला हवासा वाटेल असा मराठी सिनेमा हा खरं म्हणजे तुमच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला याचा उल्लेख केला पाहिजे. खरं तर हे आत्मचरित्र मी हातामध्ये घेतलं आणि ते इतकं सुंदर लिहिलं गेलं आणि त्याच्यात मगाशी असा उल्लेख झाला की खरोखर जशी कथा चालते किंवा एखादा सिनेमा पाहावा असंच ते आत्मचरित्र मी अर्ध वाचून चुकलो आहे. आतापर्यंत मी जवळपास मला असं वाटतं 9व्या चॅप्टरपर्यंत पोचलो आहे, पण उरलेलं देखील मी निश्चितपणे वाचणार आहे. आणि त्यात एक गोष्ट लक्षात आली की तुमच्या डॅमिटचा जन्म कुठं झाला हे त्याच्यामध्ये लक्षात आलं. तुमच्या मनोगतात तुम्ही सांगितलं की जेम्स हेडली चेसचा जो नायक आहे किंवा त्याचा जो गुप्तहेर आहे त्याच्या तोंडी जे डॅमिट आहे ते तुम्हाला आवडलं आणि ते तुमच्या तोंडी गेलं. आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस सिनेमामध्ये ते वापरलं त्यावेळेस अनेकांचा विरोध होता किंवा वापरू नये असं वाटत होतं, पण तुम्ही ते न ऐकता सिनेमामध्ये ते वापरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने वापरत गेलात आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की महेश कोठारे आणि डॅमिट या दोन गोष्टी इनसेपरेबल झाल्या. हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मगाशी पांडेजींनी या ठिकाणी सांगितलं की ते का बरं या ठिकाणी आहेत, तर खरोखर त्या काळामध्ये बँका जरा मला असं वाटतं थोड्या प्रेमळ होत्या, आता सारख्या कठोर नव्हत्या. कारण तुमच्या पहिल्या सिनेमाला बँक ऑफ महाराष्ट्राने कर्ज दिलं आणि तुम्ही त्यात लिहिलेलं आहे की हे कर्ज दिल्यानंतर रेकॉर्डिंगला जायचं होतं, पैसे नव्हते, कर्ज सँक्शन झालं होतं पण पैसे मंजूर झाले नव्हते. तुम्ही मॅनेजरला फोन केला तर त्या माझे मॅनेजर किती चांगले होते, ते म्हणाले ठीक आहे ते 20,000 रुपये वेगळे देऊन देतो, तुम्ही त्या ठिकाणी चाललं जा, तुम्ही रेकॉर्डिंग करून टाका. आता साहेब पांडेजी आता असं म्हणत नाहीत, आता बँक मॅनेजर आणि आम्ही तर असे आहोत की तुमच्या बँकांमध्ये लिहिलं आहे की नेत्यांना आणि पोलिसांना कर्जच द्यायचं नाही. आणि तुम्हाला कर्ज का मिळालं, तुम्ही वकील आहात पण वकील म्हणून नाही मिळालं, अभिनेता म्हणून मिळालं, वकिलालाही देत नाही ते लोक कर्ज. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राचा जो काही मला असं वाटतं एक ऋणानुबंध हा महेशजींशी त्या ठिकाणी तयार झाला. एक गोष्ट निश्चित आहे की या सगळ्या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांनी खरोखर अतिशय मनापासून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे काय चुकलं आहे याचं देखील अवलोकन त्यांनी केलं आहे. म्हणजे अगदी धूमधडाका झाल्यानंतर दे दणादणच्या वेळी अशोक मामांना घ्यायचं ठरलं आणि मग नाही घ्यायचं हा जो काही निर्णय झाला त्या संदर्भात तुम्हाला जी काही ती वेदना आहे ती त्यातनं अगदी आताही लक्षात येते की तुम्हाला आजही असं वाटतं की त्यावेळेस आपण तो निर्णय घेतला तो काही योग्य नव्हता किंवा वेगळ्या प्रकारे आपण ते हाताळू शकलो असतो. हे जे काही तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेलं आहे किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल तर काय सांगायचं आणि त्यांचे आणि तुमचे संबंध आणि तो सगळे त्या गोष्टी ज्या आपल्याला या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळतात त्या खरोखर मला असं वाटतं की एक अतिशय संवेदनशील अशा प्रकारची जी काही बाजू महेशजींची आहे ती त्यातनं आपल्याला पाहायला मिळते. पण त्याचवेळी एक गोष्ट हे वाचत असताना माझ्या लक्षात आली की या चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रोफेशनलिझमला जास्त महत्त्व दिलं. अनेक वेळा अशी परिस्थिती आली की तुमचे वैयक्तिक संबंध किंवा प्रेम किंवा त्या व्यक्तीशी जिव्हाळा किंवा त्या व्यक्तीसोबत केलेलं काम
अशा अनेक गोष्टी असताना तुम्हाला जे वाटलं तेच तुम्ही केलं आणि तुम्ही जर ते केलं नसतं तर धूमधडाका हे नाव देखील देता आलं नसतं. ते तुमच्या मनात होतं, सगळ्यांचा विरोध होता पण तुम्ही ते दिलं. त्यानंतर ज्या वेळी तुम्हाला वाटलं की जुन्या ज्या लोकांसोबत काम केलं आहे पण आता काम करणं कठीण आहे, त्यावेळी नवीन लोकांसोबत काम करताना संबंध कायम ठेवून तुम्ही त्या ठिकाणी मला असं वाटतं ते काम केलं. आणि म्हणूनच या सगळ्या तुमच्या वाटचालीमध्ये तुम्ही ज्या दृढतेनं ही वाटचाल करत राहिला आणि यशाच्या शिखरावर पोचल्यानंतर अपयशही पाहावं लागतं आणि त्या अपयशावर मात करून पुन्हा यशाचं शिखर गाठता येतं. हे जे काही तुमच्या या सगळ्या वाटचालीतनं पाहायला मिळतं, खरोखर ते अत्यंत इन्स्पायरिंग आहे. त्याच्यातनं खूप प्रेरणा मिळते. आणि मला असं वाटतं की खरं तर हे केवळ एक आत्मचरित्र नाही आहे, तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या चढ उतारांवर तो कशा प्रकारे मात करू शकतो, त्याची दृढ इच्छाशक्ती काय असते, या सगळ्या गोष्टी यातनं आपल्याला पाहायला मिळतात. इतके वेगवेगळे प्रयोग तुम्ही केले. खरं म्हणजे मराठी सिनेमाला सगळ्या नवीन गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही दिल्या आणि त्या देत असताना यशस्वी होऊ का नाही होणार याचा कधी विचार तुम्ही केला नाही. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि मला ते वाचतानाही कळलं. म्हणजे खरं तर कवठ्या महाकाळ आम्हाला माहिती होता, पण कवठे महाकाळवरनं कवठ्या महाकाळ निघाला हे तुमच्या पुस्तकातनंच आम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं. एक तुमचं जे खाली आम्हाला पाहायला मिळालं, काही कॅरेक्टर लागलेले आहेत, तात्या विंचू वगैरे, पण हे सगळे जे काही कॅरेक्टर तुम्ही तयार केले, मला असं वाटतं की हा जो काही एक कलेचा भाग आहे हा विशेषतः अशा प्रकारचे जे काही सिनेमे मराठीमध्ये आले तर तुमच्यामुळे आले. म्हणजे तुम्ही त्याचे खऱ्या अर्थानं एक प्रकारे जनक आहात की ज्यातनं एक वेगळ्या प्रकारचा मराठी सिनेमा हा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे केवळ आत्मचरित्र नाही तर इट्स लाईक सेलिब्रेटिंग अ लाईफ. आपण एखादं जे काही आयुष्य असतं ते आयुष्य जेव्हा सेलिब्रेट करतो त्यावेळेस त्या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांना कशा प्रकारे आपल्याला मला असं वाटतं सामावून घेता येईल आणि ते सामावून घेण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे आत्मचरित्र आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे निश्चितपणे प्रत्येकाने वाचलंच पाहिजे अशा प्रकारचं हे आत्मचरित्र या ठिकाणी झालेलं आहे. खूप मला असं वाटतं की सुंदर अशा प्रकारचं हे आत्मचरित्र आहे. आणि म्हणून मी महेशजी आपलं तर अभिनंदन करतोच, पण या ठिकाणी जोशीजींचे अभिनंदन करतो, मेहता पब्लिकेशनचंही करतो. आणि निश्चित अनेक वेळा आत्मचरित्र माणूस लिहितो म्हणजे रिटायरमेंटच्या वेळी लिहितो, पण तुम्ही रिटायर होऊच शकत नाही, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारे तुमचं जे काही आता टी व्हीवर काम चाललेलं आहे, टेलिव्हिजनवर किंवा वेगवेगळ्या सिरियल्सच्या माध्यमातून मध्ये तुम्ही सेलिब्रिटी जज म्हणून देखील आम्ही तुम्हाला बघितलं आणि ते बघताना देखील खूप मजा यायची. तुमच्या ज्या रिॲक्शन्स असायच्या त्या देखील अतिशय सुंदर अशा प्रकारच्या रिॲक्शन्स असायच्या. अरे तुमचं कार्य असंच अविरत चालत राहावं. आणि मला असं वाटतं की या मराठी चित्रपटसृष्टीला किंवा आमच्या नाट्य जगताला किंवा आता सिरियल्सला तुम्ही हे जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे हे कॉन्ट्रीब्युशन मला असं वाटतं अशाच प्रकारे भविष्यात देखील तुम्ही देत राहो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप उदंड आयुष्य मिळो, अतिशय उत्तम आरोग्य मिळो अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि एक गोष्ट निश्चितपणे म्हटली पाहिजे की अनेक वेळा बालकलाकार म्हणून काम केलेली मंडळी ही नंतर यशस्वी होतातच असं नाही आहे, पण बालकलाकारापासून तर एक यशस्वी नायकापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे यश तुम्ही प्राप्त केलं ते यापुढेही असंच यश हे तुमच्या पाठीशी उभं राहो ही शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा अशाच आमच्या पाठीशी राहाव्यात हीच सदिच्छा मी व्यक्त करतो. तर आता वेळ झाली आहे आजच्या मुख्य सोहळ्याची म्हणजेच पुस्तक प्रकाशनाची. बरं बाय द वे उर्मिला, आज इथे फिल्म जगतातले अनेक मान्यवर आले आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात योगदान देणारे काही खास पाहुणे सुद्धा इथे आले. यापैकी एक आहेत श्री प्रयाग खोसे. मला सांगायला नक्कीच आवडेल तुम्हाला सगळ्यांना की मँचेस्टर युनिव्हर्सिटीमधून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात उच्च शिक्षण संपादन करणारे खोसे यांनी स्वतःच्या जिद्दीवर युवा उद्योजक अशी ओळख निर्माण केली आहे.
भारत सरकारच्या नीती आयोग उपक्रमाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. याशिवाय मेंटल हेल्थ सारख्या गंभीर समस्येवरही त्यांचा विशेष अभ्यास आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रयात होते सरांचे. तर ॲज यू राईटली सेड आता वेळ झाली आहे पुस्तक प्रकाशनाची. बरं, त्याच्या प्रत्येक चित्रपटात टेक्नॉलॉजीचा वापर हा एक USP असतोच. आजच्या सोहळ्यासाठी एक पुस्तक प्रकाशन होणार आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून. दिस गोइंग टू बी VFX. माननीय श्री फडणवीस सरांना मी विनंती करतो की त्यांनी रिमोटचे बटन दाबून हे पुस्तक त्याचं प्रकाशन करावं. श्री फडणवीस सर, रिमोट पॉइंट मागे करायचं. महेश सर, Ready? आता मी सर्व मान्यवरांना त्यांच्या आसनापाशी येण्याची विनंती करते. पुस्तक दे, तुम्ही पुस्तक आहेत आपल्याकडे. They will get sold out, not yet. आजच्या या सोहळ्यासाठी तुम्ही सर्व मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. श्री देवेंद्र फडणवीस सर यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि म्हणून ते आपली रजा घेणार आहे. परंतु यानंतर आपला पुढचा कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे. त्यामध्ये काही खास रंगतदार गप्पा रंगणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नये अशी विनंती मी सगळ्यांना करतो. थँक्यू. धन्यवाद. काढा. अच्छा त्यांचा मी काढू का?
सर सबसे पहले आपको ढेर सारी शुभकामनाएं आपकी बुक के लिए। पहले से ही आपको लोग बहुत प्यार देते आए, बहुत पसंद करते हैं आपके एक्टिंग को, और आपको बहुत सराहते हैं लोग। क्या कुछ कहना चाहोगे? ये एक्चुअली ये मेरी टीम का ही कहना था कि मैं अपने इतनी मेरी जो करियर है वो 60 इयर्स स्पैन का है। एंड टुडे आई एम 69 ईयर्स ओल्ड। जब मैं 9 साल का था तब मेरी इस क्षेत्र में एंट्री हुई, और उस समय से आज तक मैं इस इंडस्ट्री में हूँ, कार्यरत हूँ। और मैंने इस इंडस्ट्री को ग्रो होते हुए देखा है, इंडस्ट्री को इवॉल्व होते हुए देखा है, इसका परिवर्तन देखा है। ब्लैक एंड वाइट सिनेमा, ब्लैक एंड वाइट ऑप्टिकल साउंड, उसके बाद कलर सिनेमा के बाद सिनेमास्कोप सिनेमा, उसके बाद डॉल्बी डिजिटल साउंड, डिजिटल सिनेमा, और आज डिजिटल सिनेमा, OTT प्लेटफॉर्म, ये सब जो प्रोसेस है ये मैंने खुद एक्सपीरियंस किया है। सो आई रियली एन्जॉयड द एंटायर जर्नी। और ये जो मेरा डॉक्यूमेंट, मुझे ऐसा लग रहा था पहले से कि इसका कुछ डॉक्यूमेंटेशन होना चाहिए। मेरी पूरी टीम, मेरा लड़का स्पेशली आदिनाथ, वो मुझे मेरे पीछे पड़ा था कि डैड यू हैव टू डॉक्यूमेंट योर जर्नी। और मैं भी ठीक है, आई वॉज अंडर प्रेशर फ्रॉम एवरीबडी कि करना है, लेकिन मैं ऐसा आई वॉज नॉट रियली अप टू इट। और एक दिन अचानक मेरा एक दोस्त है मिस्टर निनाद पाटिल, वो मैं उसके साथ मंदार जोशी को लेके आया। मंदार जोशी एक जर्नलिस्ट है, एक राइटर है, उसके खुद का एक मैगजीन है तारांगण करके मराठी में, और उसके साथ मेरी मुलाकात की। और उसने कहा कि महेश जी हम एक प्रपोजल लेके आए कि आपका आत्मचरित्र लिखिए। और मुझे वो आइडिया अच्छी लगी, और मुझे मंदार जोशी से एक ट्यूनिंग हो गई, और हमने 2022 की पिछले साल 26 जनवरी को हमने ये लिखना शुरू किया, और आज 11 जनवरी है 2023, नियरली 1 ईयर, 1 साल का ये एफर्ट है। और 1 साल के एफर्ट आई रियली एन्जॉयड दिस एफर्ट। और आज मुझे ऐसा लग रहा है कि मैं एक नई फिल्म या मेरी एक नई कलाकृति रिलीज़ कर रहा हूँ। और ये एक एक्सपेरिमेंट है मेरे लिए कि मैंने कभी आज तक ऐसा कुछ लिखा नहीं था, तो हमने इसमें एक बहुत मेहनत की है। और मेरा जो मंदार जोशी है उसने बहुत बढ़िया उसका शब्दांकन किया है। तो आई एम वेरी हैप्पी कि आज मेरी ये किताब रिलीज़ हो रही है, और इसमें ऐसे कुछ चीज़ें मैंने लिखी है, जो मैंने ऐसे कुछ चीज़ें लाई है जो बहुत लोगों को मालूम ही नहीं है। एंड इट्स अ वेरी इंटरेस्टिंग जर्नी। इस बुक का ना मेरा ये जो जर्नी है मेरा, ये तो मेरा एवोल्यूशन है। मैंने कहा आपको कि पूरा इंडस्ट्री का एवोल्यूशन है, पूरे इंडस्ट्री का बदलाव जो हुआ है वो आपको इसमें अनुभव करने को मिलेगा, क्योंकि मैंने इसको खुद अनुभव है और आई हैव एक्सपीरियंस्ड इट, और मैंने इसको एक्सपीरियंस करके अपनी तरफ से लिखा है इसमें। लेकिन इसमें एक और चीज़ है, इट्स अ इंस्पिरेशन फॉर यंगस्टर्स। आज जो यंगस्टर्स हैं, जो इंडस्ट्री में स्ट्रगल करना चाहते हैं, जो फिल्म इंडस्ट्री में अपना नाम कमाना चाहते हैं, उनके लिए एक बहुत बड़ा इंस्पायरिंग ये बुक साबित होगा। क्योंकि इस बुक में, इस किताब में मेरा जो जर्नी है वो अप्स एंड डाउन्स काफ़ी है उसमें। एक आदमी जब बचपन में काम करता है फिल्मों में, तब उसके बारे में लोगों को थोड़ा भी अच्छा काम कर जाए तो बहुत तारीफ होती है। उस टाइम मेरी फिल्म में हिंदी में बहुत सुपरहिट हुई थी, राजा और रंग, घर घर की कहानी, मेरे लाल, सफ़र। और इन सब फिल्मों के बाद एक फिल्म लाइन का एक है ना कि फिल्म लाइन, अगर एक बार आपने फिल्म लाइन का पानी पिया तो आपको कहीं भी दूसरा कौन सा भी पानी अच्छा नहीं लगता, आपको फिल्म लाइन में आना है। मैं एजुकेशन करके, एजुकेट होके, LLB करके भी मैं आया फिल्म लाइन में, और जब मैं फिल्म लाइन में एज ए एडल्ट एंट्री करना जा रहा था तो जो मुझे मुश्किलें आई, जो स्ट्रगल मैंने किया,
उस स्ट्रगल के बारे में आज के यंगस्टर्स के लिए एक इंस्पिरेशन है। और फिर वो स्ट्रगल करते करते जो पूरे कठिनाइयों को कैसे मैंने ओवरकम किया, वो सब करके जब मैंने अल्टीमेटली एक सक्सेस का एक लेवल मैंने अचीव की, उसके बाद वो लेवल अचीव करने के बाद भी मैं फिर से नीचे गया, और वो नीचे जाने के बाद जो ऊपर आने का एक प्रयास है, वो जो आज के यूथ के लिए एक वेरी इंस्पायरिंग होगा। पीपल मस्ट रीड दिस बुक टू गेट इंस्पायर्ड। उनके लिए पूरा एक इट्स लाइक अ टेक्स्ट बुक ऐसा मुझे लगता है। साथ ही ये भी जानना चाहिए, ऐसा कोई इंसिडेंट है जो आपके लाइफ में हुआ हो जो आप किसी को ना बताया हो, ये बुक में है? ज़रूर सर, इसमें एक इंसिडेंट, ऐसे बहुत सारे इंसिडेंट्स हैं जो किसी को पता ही नहीं है। इसमें मेरे 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 एक लाइफ एंड डेथ का सिचुएशन है कि आज मैं आपके सामने बैठा हूँ, उस समय मैं अपनी लाइफ एंड डेथ सिचुएशन में था, और मेरा अगर हाथ छूटता तो मैं नीचे था स्ट्रेट, और मैं इट वॉज अ डैमेज सिचुएशन। मैं डैमेज बोलने के लिए मेरे हाथ भी छोड़ नहीं सकता था, ऐसा था। जैसे कि सर आपने आपके बुक का भी नाम आपके बहुत ही फेमस डायलॉग से रखा है, डैम इट आनी बरस का डैम इट ही ये एक मेरी पहचान है। मैं मेरी फिल्मों में मैं बहुत बार ये लफ्ज़ बोलते रहता हूँ, डैम इट मेरे मुंह में लगा हुआ है। उस टाइम मुझे बहुत क्रिटिसिज्म भी हुआ था कि ये क्या महेश कोठारे बार बार डैम इट बोलते हैं, लेकिन वो मेरी पहचान बन गई, और आज वो मेरी पहचान जेन्युइनली मेरी एक पहचान है। और जब भी मैं कहीं पे जाता हूँ, इंटरव्यू के लिए जाता हूँ या कोई फंक्शन में जाता हूँ, तो सब की मांग होती है कि ऐसा एक बार डैम इट बोल के दिखाइए। तो वो डैम इट जो मेरी पहचान है उसको लेकर, और ये किताब सिर्फ उस डैम इट के बारे में नहीं है, लेकिन इसमें और बहुत सारे पहलू हैं, इसलिए मैंने इसको लिखा है डैम इट आणि बरस काही, डैम इट और बहुत कुछ। जैसे कि सर आपने कई हिंदी फिल्में की हैं, मराठी फिल्में की हैं, उनमें से आपकी एक आइकॉनिक फिल्म है जिसे पूरी दुनिया भर में पसंद किया गया था, तात्या विंचू। तो सर उसमें भी जो आपका जो किरदार था वो भी काफ़ी पसंद किया गया। आज भी लोग उस फिल्म को देखना पसंद करते हैं, तो उसकी कोई यादें अगर आप हमें शेयर करना चाहें, मतलब उसके बाद से आपकी ज़िंदगी में क्या बदलाव आए थे और आज भी लोग कैसे आपको उस रोल के लिए देखते हैं? नहीं, तात्या विंचू एक आइकॉनिक कैरेक्टर मेरे से बन गई, इट जस्ट हैपेंड। और लक्ष्मीकांत बेर्डे उसमें मेरे साथ था, और लक्ष्मीकांत बेर्डे की एक खासियत थी कि आप एक सिचुएशन क्रिएट करो और उसको उसमें डाल दो तो स्क्रीन पे अपने आप तैयार हो जाता है। ऐसा ही हुआ था कि मुझे लगा था कि अगर ये वेंट्रिलोक्विज्म के ऊपर बेस्ड है, वो इट्स अ वेंट्रिलोक्विस्ट। रामदास पांडे मेरे पुराने बचपन के दोस्त हैं, उनका एक मैं शो देख रहा था, तो मुझे ऐसा लगा कि ये वेंट्रिलोक्विस्ट जो हमेशा पब्लिक को ऐसे महसूस कराता है कि ये मेरा जो बाहुला है, ये जो डमी है, वो खुद बोल रहा है, और वो एक्चुअली अपना वॉइस उसके ऊपर फेंक रहा है बाय द आर्ट ऑफ वेंट्रिलोक्विज्म। तो वो अगर लक्ष्मीकांत बेर्डे समझो वेंट्रिलोक्विस्ट है, और अगर वेंट्रिलोक्विस्ट होते हुए अगर सपोज एक जेन्युइनली जिंदा डॉल उसके हाथ में आ जाए तो क्या होगा। और इसके वजह से मुझे एक आइडिया दिमाग में आई और हमने उसको लिखना शुरू किया। और फिर तात्या विंचू ये टाइटल भी मैंने सोचा, तात्या विंचू वॉज द नेम ऑफ द डॉल, क्योंकि वो एक विलन जो है उसकी आत्मा उसमें गई हुई है, और ऐसा सब नाटक है वो। लेकिन इट रियली बिकम आइकॉन। आज भी लोग तात्या विंचू, उसके बाद मैंने झपट 2 बनाई, उसमें दैट वॉज द फर्स्ट मराठी फिल्म इन जेन्युइन 3D with stereoscopic sound, stereoscopic cinema. It was the first stereoscopic 3D film in Marathi. और हमने उसके लिए स्टीरियोग्राफर्स बुलवाए फ्रॉम स्पेन, मिस्टर एनरिके क्रिएडो एंड मिस्टर रॉबर्ट करके दोनों आए थे। रॉबर्ट वॉज हिज असिस्टेंट, और दोनों इक्विपमेंट लेके आए, और वो मैंने जेन्युइन 3D फिल्म बनाई। वो भी झपट लेला एक बहुत ही आइकॉनिक फिल्म बनी, वो भी बहुत सुपरहिट हुई। 2013 में वो रिलीज़ हुई थी। और अभी मैं ज़रूर बनाने जा रहा हूँ झपट लेला 3। झपट लेला 3 अगेन इज तात्या विंचू इज गोइंग टू बी बैक, और उसका नाम है झपट लेला मी तात्या विंचू। झपट लेला के बारे में जो इस डॉल के टाइम जो मुझे कठिनाई आई, जो मैंने कैसे कैसे इसको मैंने पिक्चराइज किया, इसके बारे में मैंने सब किताब में लिखा है। वो किताब आप ज़रूर पढ़िए, आपको रियली इट विल बी इंटरेस्टिंग। आज सचिन जी आने वाले हैं, अशोक जी आने वाले हैं आपको सपोर्ट करने के लिए। साथ ही आपके साथ बहुत ही मूवी की है लक्ष्मीकांत जी, उनको कितना मिस कर रहे हो आप? लक्ष्मीकांत भी
को तो मैं हमेशा मिस करता हूँ। लेकिन आज भी मुझे, एक मिनट पानी दे दो, सॉरी। लक्ष्मीकांत को तो मैं बहुत ही मिस करता हूँ, हर पल मिस करता हूँ, बिकॉज वो मेरे साथ था, मेरा एक जिगरी दोस्त था, और दोस्त होते हुए भी मेरा एक अच्छा मार्गदर्शक भी था। वो मेरे साथ था और अचानक छोड़ के चला गया। जब तक वो था मेरे साथ, मैंने उसके बगैर कोई भी कलाकृति नहीं की, और अचानक वो चला गया। लेकिन आज भी मुझे ऐसा लगता है, ऐसे मुझे महसूस होता है कि लक्ष्य मेरे साथ है, और इस वक्त जब मैं ये किताब रिलीज़ करने जा रहा हूँ, लक्ष्य मेरे पीछे है, मेरे साथ है, और मुझे प्रेरित कर रहा है। साथ ही फिल्म इंडस्ट्री में 60 साल अपने आप में बहुत बड़ा नंबर है। इतना 60 साल हो चुका है आपको, कोई ऐसा फिल्म बताना चाहोगे जो आपके दिल के बहुत करीब हो? चंदू, मी वरती आहे शाहू स्मारकमध्ये, ते प्रेस इंटरव्ह्यू करतो, मी येतोय खाली आता. तू आलास ना चंदू, तू आलास ना? चंद्र, हाँ बोलिए. साथ ही 60 साल पूरा हो चुका है फिल्म इंडस्ट्री में, 60 साल अपने आप में भी बहुत बड़ा नंबर है। तो कोई ऐसी फिल्म हो जो आपके दिल के बहुत करीब हो, बताना चाहोगे? मैंने कहा कि छोटा जवान एक फिल्म जो थी मेरी, जिसकी वजह से एक्चुअली मुझे पहचान मिली, वो मेरे करीब है। और राजा और रंग, वो भी बहुत करीब फिल्म है, क्योंकि उसमें उस फिल्म की वजह से मुझे वो स्पेशल इफेक्ट्स का एक बूथ सवार हो गया। उसमें उस टाइम डबल रोल किया था ऑन सेल्यूलॉइड। रवि नागायच वॉज द कैमरामैन, इट वॉज रियली इंटरेस्टिंग। तो ये सब, ये मेरा वॉइस गया है। जैसे कि सर सालों से आप फिल्म इंडस्ट्री में हैं, तो बहुत सी चेंजेस हो गई है इस इंडस्ट्री में, उसे देखकर आप मतलब क्या कहना चाहेंगे, और आपको क्या लगता है मतलब और कुछ क्या बदलना चाहिए? नो, मैंने कहा कि मैंने इस इंडस्ट्री को अनुभवा है फ्रॉम द क्लोज क्वार्टर्स। मैंने इसके इंडस्ट्री का बदलाव देखा है, दिल उसमें रह के देखा है। तो मुझे बहुत ही मज़ा आया ये सब करते हुए। और ये जो 60 साल का जर्नी है, इसमें मैंने कहा था कि ब्लैक एंड वाइट सिनेमा, अभी मैंने तो सारे इस स्टेजेस में पार्टिसिपेट किया है। सिर्फ साइलेंट एरा में मैं नहीं था। लेकिन अभी आप डिजिटल सिनेमा हो गया है, और सिनेमा इज़ बिकमिंग बिग नाउ, 3D इज़ बिकमिंग IMAX 3D, क्या क्या हो रहा है। और पब्लिक को जितना रियल एक्सपीरियंस थिएटर में मिले उतना अच्छा है। और थिएटर का जो एक्सपीरियंस है वो एक अलग चीज़ है। और सर इस बुक में आपकी ज़िंदगी से जुड़े मतलब स्टार्स, तो जो आपके को स्टार्स रहेंगे उनके बारे में तो आपने जिक्र किया भी होगा, और साथ ही कोई आपके कैसे कॉलेज डेज के फ्रेंड्स होते हैं? तो मैंने इस किताब में मेरे स्कूल डेज से लेके मेरे कॉलेज डेज के ऐसे ऐसे किस्से लिखे हैं जो बहुत ही इंटरेस्टिंग हैं। और जो एक्चुअली कैसा है कि उस ज़माने में मैं स्कूलिंग करता था, मेरे पिताजी और मेरे माँ, दे वर वेरी स्ट्रिक्ट अबाउट माई एजुकेशन। मैंने कोई भी फिल्म, सारी फिल्में जो मैंने की, वो सारी फिल्में मैंने छुट्टियों में की। तो मेरे स्कूल और फिल्म और स्कूल, और फिल्म हिट हो गई तो स्कूल में क्या होता था, वो सब मैंने इसमें बहुत बढ़िया तरह से लाया। और मैं ये किताब लिखते लिखते मुझे एक महसूस हुआ कि मेरी मेमोरी बहुत शार्प है। जी, मेरे फैंस के लिए मेरा एक ही मैसेज है, आप ये ज़रूर पढ़िए, मेरी किताब ज़रूर पढ़िए, आपको इंस्पिरेशन मिलेगा। इट विल बी इंस्पायरिंग यू। आप कोई भी प्रोफेशन में हो, आप ज़रूरी नहीं कि आपको फिल्म लाइन में ही कनेक्टेड होना चाहिए। आप कोई भी प्रोफेशन में हो, आपको एक ज़िंदगी के साथ कैसे लड़ना है, कैसे फाइटर बनना है, इसका आपको एक एक्सपीरियंस मिलेगा। तो आप ज़रूर पढ़िए डैम इट आणि परत काय। थैंक यू।